ही जी बंडखोर वृत्ती जी आहे तुमची, ही कुठून आलेली आहे, कशी आलेली आहे, काय कॉलेजमध्ये तुमचं काय शिक्षण काय झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. कुठं झालेलं आहे शिक्षण? माझं देवगिरी कॉलेजला होतो आणि SB कॉलेजला होतो मी. अच्छा, कॉलेजमध्ये असताना काय कसं म्हणजे- होतं तुमचं वावरणं? मित्र कंपनी असेल, मित्र कंपनी म्हणजे आक्रमक. कॉलेजच्या काळातले जे काही प्रश्न असतात आपले, हां तर ते कसं असतं की कॉलेजमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या विषयावर भांडण करणं असेल, ते विषय मांडणं असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू होत्या का? हो, त्याच्यामध्ये कॉलेजमधलं एखादं आंदोलन तुमचं काय एखादं? आंदोलन तर नव्हतं त्या काळामध्ये, काय आपण राजकारणाचा विषय नव्हता. पण आपण कोणाचे भांडणं झालं तर मिटवायचं, किंवा कोणाचं आता कॉलेजचं जीवन म्हणजे कसं, कोणी छेडलं तर आम्ही बसून टाकायचो की नका विषय वाढवू, आपण मिटवा, आणि मिटवी करायचो आम्ही. आणि ती सवयच पडली. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, खरंच मी म्हणतो, मी आजही म्हणतो बघा, मी शिवाजी महाराजबद्दल अभ्यास केलेला आहे, मी बाबासाहेबाबद्दल अभ्यास केलेला आहे, मी महात्मा फुलेबद्दल अभ्यास केलेला आहे. आणि या लोकांचे उपकार आहे हो, हे लोक सांगून गेले. आता ते तर सणाचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे पिणार ते गुरगुरणार. आणि मी असं नाही की आता माफी मागितली म्हणून मी गुरगुरणार नाही, मी गुरगुरणारच, पुन्हा हे वाद होणारच. पण चुकीचं असलं तर वाद होणार. मी बळजबरी कोणाशी वाद करत नाही, हे महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आता मधल्या काळामध्ये काही लोकांना ज्यावेळेस आपण फोन केलं त्यावेळेसही तुम्हाला फोन आलेलेच होते ना? खूप धमक्या यायच्या मला, अजून धमक्या येतात. धमक्यातलं काय, आता बघा माझं एक म्हणणं आहे, एक दिवस मारायचं आहे, मग आता ते हातरुणात सडून मारायचं का लढून मारायचं आहे आपण ठरवलं ना. आपण लढून मारणार आहे, आपण अंतरुणात सडून मारणार नाही. रमेश पाटील मधल्या काळामध्ये पुन्हा एका वेगळ्या कारणासाठी लोकांमध्ये चर्चेत होते. ते कारण म्हणजे शहरात एक बॅनर लावण्यात आले होते. काय होतं होते बॅनरचं नेमकं? काय झालं माहिती का तुम्हाला, म्हणजे वेगळा विषय होता तो, की बघा तीन मुलं असले किंवा एखाद्या नेत्याला 2-4 बायका असतात. कितीतरी नेते आहेत, त्यांना 2-2 बायका आहे. आणि आपण लावलं होतं ते की बाबा तुम्हाला किती मुलं असले तरी मतदान करू शकता, पण 3 मुलं असले तर मतदान जमत, म्हणजे उभं राहू शकत. पण 3 मुलं असले की तुम्हाला मतदान करते. तर मग त्याचा विरोध म्हणून ते केलं होतं. आणि विषय म्हणजे काय, त्या काळात मला आहे ना कमी 8-10 हजार बायांचे फोन आलेले. अच्छा, 8-10 हजार. काय जाहिरात होती ती नेमकी? निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. अच्छा, किती जणांनी तयारी दाखवली ती लग्न करायची? खूप जणांनी. आणि त्याच्यामुळे मला एक कळालं की कुठंतरी बघा, एखाद्या माणसाची बायको मेली तर तो 1-2 महिन्यामध्ये बायको धुंडायला लागतो. पण एखाद्या बाईचे अगर नवरा वारला तर त्यांचं आयुष्य किती हे होतं. तर त्याच्यामुळे थोडंसं मी तो विषय थोडा इझी घेतला, कारण की बायांच्या भावना समजू शकत नाही माणूस कधी, असा विषय होतो. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा झालीच होती. रमेश पाटलांनी आता कुठल्या कुठल्या पक्षात काम केलेलं आहे? सुरुवात तुमची आता काय झाली, प्रत्येक जणाला एक अंग असतं, कुठला तरी राजकीय पक्ष आवडत असतो. तर तुम्ही कुठल्या पक्षामध्ये सुरुवातीला काम केलेलं? मी होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये. मनसेमध्ये मी उपशहर प्रमुख होते विद्यार्थीचं. आणि त्याच्यानंतर कुठल्या पक्षात वगैरे पुन्हा? नाही, मग आता मला पक्षाचं काही म्हणजे रस नाही राहिला पक्षामध्ये. आणि आता कोणते पक्ष राहिले ते ना, एकमेकाला सगळे कोण कधी जाईल रात्री उठून कोणत्या पक्षात ते सांगतो थोडी येतं. आपण कुठेही मतदान करायचं भाजपला चाललं, आपल्याला भाजपच्या विरोधात नाही, पण कुठे करा, तिकडे घुसून चालले, कोणी इकडे घुसून झाले, कोणी तिकडून घुसून झाले, असं विषय.